नमस्कार रसिक हो, नमस्कार. पंडित भीमराव कनकधर दादा आणि पंडित विठ्ठलराव क्षीरसागर दादा या दोघांच्याही गुरुस्मरण सोहळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचे जे शिष्यवर्गाने आयोजित आजचा हा कार्यक्रम केलेला आहे. तबला या वाद्याला जागतिक स्तरावरती प्रसिद्धी मिळवून देणारे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाचं वृत्त ऐकून अनेक तबलावादकांच्या काळजाचा ठोका आणि ठेका चुकला होता. आजचा संपूर्ण कार्यक्रम हा त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. सोलापूरचे ज्येष्ठ रंगकर्मी रेवण उपारे, विठ्ठलदादा क्षीरसागर यांना इंदोर येथील धुळजी साहेबांचे भेट घडवणाऱ्या नळदुर्ग येथील ज्येष्ठ गायिका मुमताजबाई शेख यांचंही नुकतंच निधन झालं. त्यानंतर प्रभाकर कारेकर यांचं देखील मागच्या आठवड्यात निधन झालं. तर अशा या सर्व कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालाचं सादरीकरण ऐकणार आहोत. हे संकीर्तन हरिभक्त परायण प्रभाकर महाराज बागचौरे आणि त्यांचे शिष्य पुरुषोत्तम कुलकर्णी आणि यश जगताप हे आपल्यासमोर सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनियमची साथ श्री अथर्व कुलकर्णी पुणे हे करणार आहेत. डावीकडून पहिले श्री पुरुषोत्तम प्रवीण कुलकर्णी. हा मुलगा गावडी दारफळ तालुका उत्तर सोलापूर येथील असून गेली 4 वर्ष शास्त्रीय मृदंग वादनाचं शिक्षण प्रभाकर दादा वागचौरे यांच्याकडे घेतोय. गुरुकुल पद्धतीने हे शिक्षण तो घेते. त्याचे वडील प्रवीण पद्माकर कुलकर्णी आणि आजोबा पद्माकर कुलकर्णी हे सुद्धा उत्कृष्ट मृदंगवादक असून त्यांचे देखील शिक्षण प्रभाकर दादा यांच्याकडे झालेले आहे. पुरुषोत्तम वयाच्या 11 महिन्यापासूनच मृदंगाचे बोल तोंडाने पुटपुटत असायचा आणि हाताला लागेल जी गोष्ट लागेल त्याच्यावरती तो आघात करून त्या पुटपुटण्याला सपोर्ट करायचा. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला अवघ्या 5व्या वर्षी मृदंग शिक्षणासाठी प्रभाकर दादांकडे सोबत पंडित सुरेशदादा तळवळकर यांनी त्याचा मृदंग ऐकून त्याला प्रत्यक्ष पुण्याला बोलवून घेऊन समक्ष मृदंग ऐकला आणि त्याला आशीर्वाद दिले. आजचे दुसरे वादक आहेत यश हरिदास जगताप. ते सोलापूरमध्ये गवळी वस्ती येथील असून संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था या प्रभाकर दादांच्या संस्थेमध्ये गेली 4 वर्ष शास्त्रीय मृदंगाचं शिक्षण घेत आहेत. त्यांच्याही घरात वारकरी परंपरा असून आजोबा सौदागर जगताप हे भजन गायक होते. घरातील पारंपरिक वारसा टिकावा यासाठी त्यांच्या कुटुंबाने त्याला प्रभाकर दादांकडे शास्त्रीय मृदंगाचं शिक्षण घेण्यास पाठवले. कालच मी आणि रवींद्र क्षीरसागर यांनी प्रभाकर दादांचे जे गुरुकुल आहे तिथे भेट दिली होती. अतिशय उल्लेखनीय कार्य आहे. 30 विद्यार्थी तिथे गुरुकुल पद्धतीने मृदंगाचं आणि पारंपरिक भजनाचं वगैरे शिक्षण घेत आहेत. आजच्या संकीर्तनाचे मुख्य वादक आणि यश आणि पुरुषोत्तम याचे गुरु हरिभक्त परायण प्रभाकर दादा वागचौरे यांनी 1985 साली सांप्रदायिक मृदंग शिक्षण दिगंबर दादा फंड यांच्याकडे सुरू केले. त्यानंतर त्यांचे गुरु नामदेव बोवा भुर्ले सोलापूर यांच्याकडे पुढील मृदंगाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी एकदा पंडित विठ्ठल क्षीरसागरांचा तबला ऐकला
आणि ते इतके प्रभावित झाले, त्यांनी नंतर गुरु पंडित भीमराव कनकधर यांच्याकडे 1989 सालापासून तबला शिक्षण सुरू केलं. सलग 12 वर्ष भीमराव दादांकडे शिक्षण घेतल्यानंतर परळी वैजनाथ येथील मंगळवेडेकर घराण्यातील प्रसिद्ध मृदंगवादक पंडित ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्याकडे शास्त्रीय मृदंगाचं शिक्षण 2009 पासून सुरू केलं. त्यांनी तबला आणि मृदंग या दोन्ही विषयामध्ये संगीत अलंकार ही पदवी मिळवलेली आहे. गेल्या 14 वर्षापासून संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार, गायक, मृदंगवादक असे कलाकार त्यांनी तयार केलेले आहेत. आजही त्यांचं हे सांप्रदायिक कार्य चालू आहे. पखवाज आणि मृदंग ही दोन्ही नावं खरं तर एकाच वाद्याची आहेत आणि दोन्हीमध्ये खूप साम्य देखील आहे. पण पुराणात मृदंगाचा उल्लेख खूप सापडतो. सिद्धार्थ आणि गोपाळदास या पखवाज वादकांच्या स्पर्धेत एकदा सिद्धार्थ हारले आणि त्यांनी पखवाज फेकून दिला. फेकल्यानंतर त्याचे 2 तुकडे झाले आणि ते उभे ठेवून वाजवल्यानंतर त्यातून नाद निर्माण झाला. म्हणून त्यांनी टूटा तब भी बोला या वाक्यावरून तबोला आणि मग तबला अशी या वाक्याची व्युत्पत्ती झाली असावी अशी आख्यायिका आहे. पण आजही वारकरी संप्रदायात पखवाज हे वाद्य आवर्जून वाजवले जाते. आज आपण ऐकूयात मृदंग संकीर्तन सादर करतायत प्रभाकर वागचौरे, पुरुषोत्तम कुलकर्णी आणि यश जगताप. हरिओम. अकल्प जन्मकोटीना यज्ञदान तपक्रिया ता सर्व सफला देवी गुरु संतोष मात्रतः. जन्मोजन्मामध्ये केलेलं कोट्यावधी दान, तप आदी क्रिया ह्या सर्व तेव्हा सफल होतात जेव्हा गुरु आपल्यावरती प्रसन्न होतात, असं भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात. आज पंडित भीमरावदादा कनकधर यांच्या 25व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि पंडित विठ्ठलदादा क्षीरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा सर्व शिष्य परिवाराच्या वतीनं गुरुस्मरण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये गुरूंची थोडीशी सेवा घडावी या हेतूने आम्ही आपल्यासमोर मृदंगवादन सादर करत आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाला उपस्थित असलेले तबल्यातील ख्यातनाम गुरु पंडित विभोजी नागेशकर यांच्या चरणी वंदन करतो. सोलापूरतील ज्येष्ठ गायिका सुलभाताई पिशवीकर पंडिता त्यांनाही मी वंदन करतो. आमच्या गुरुकन्या शोभाताई यांच्याही चरणी मी वंदन करतो. आमच्या विठ्ठलदादांच्या पत्नी आमच्या आईसाहेब त्यांच्याही चरणी मी वंदन करतो. सर्व सोलापुरातील ज्येष्ठ अग्रगण्य रसिक यांच्या सर्वांच्या चरणी वंदन करून आपल्यासमोर रुद्रताल आम्ही सादर करीत आहोत. आज प्रथमतः लहऱ्यासाठी पुण्याहून आलेले अथर्वजी कुलकर्णी आमच्याबरोबर साथ करतील. कृपया आम्हाला त्यांनी सांभाळून घ्यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि मृदंग वादनाला सुरुवात करतो. सर्वप्रथम गुरुस्तुतीपरण आपल्यासमोर सादर करतो आहे की जी रचना माझी स्वतःची आहे, ज्यामध्ये माझ्या गुरूंचं स्मरण आणि नामोल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या गुरुपर्णाने मी आज मृदंग वादनाला सुरुवात करतो. धन्यवाद.
सदाशिव अपार ब्रह्म परमेशधा श्री गुरु वर चरणार बिंद कर्म करंद पाणी निशिकस गुरु वर जय 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 कार करत नित नित तुझ ज्ञान दान दा तानि दान करुणा सागर जय 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 गुरु पंडित लटपटी महा राजत शिष्य प्रभात मृदंग पाडिते नागिते कथा नधा धा प्रणाम धा धा प्रणाम धा प्रणाम धा जय 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 गुरु पंडित भीमराव कनकधरांना प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा जय 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 गुरु पंडित विठ्ठल शिरसा तव प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा गुरु ब्रह्म गुरु विष्णु सदाशिव पार ब्रह्म परमेशधा श्री गुरुवर चरणार बिंद करंद पाणी निशिकस गुरुवर जय 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 कार
नित नित तुझ ज्ञान दान दाता निदान करुणा सागर जय 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 गुरु पंडित लखपती महाराज समशिष्ट प्रभाकर मृदंग वाजते जागी कमान दा प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा जय 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 गुरु पंडित भीमराव नंदराम प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा जय 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 गुरु पंडित प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा प्रणाम दा
सुंदर नाम गणपती ज्ञाननाथ गजाननं त्रिगदान धागित तगिल त्रिगलंब धरैकदंतधा अगमी गणानाथ गणपती गणे लंबोदर सोहे भुजाचार एकदंत सुंदर मनमोहे ब्रह्मा विष्णू महेश तालदे गुरुपद गाये अति विचित्र गणानाथ आज मठन बजावे था तगित तिनता तालिक तगदिंग तक दिन तकिट धकिट कतनाथ तचित्ति विनायक तत्त तकिट थे धुमकिट गंधा कचुवद नता विकट मुख मंगल सुख कर बाजित मृदंग था
यापुढे अशी रचना आहे त्याचे 5-10 म्हणजे ओळीनं समेवर येतात. असे 5-10 वळीने येतील.
काही उदयसिंह महाराजांच्या रचना आहे. पुढे. वेगवेगळ्या मात्रेवरनं उठून समेल येण्याची प्रथा आहे. त्याला आदेशी चक्रधार परण म्हणतात. जागा पहिली, जागा दुसरी, जागा तिसरी, वेगवेगळ्या मात्रेवरनं उठतात.
दुसरा आणि तिसरा. आता आमच्या गुरुजींनी असा चक्रधार शिकवला की कमाली चक्रधारमध्ये अगोदर तिसरा धा पहिल्यांदा येतो, दुसरा दुसऱ्यांदा येतो आणि पहिला तिसऱ्यांदा येतो, अशी रचना आहे. तिसरा धा पहिल्यांदा येतो तिसऱ्या. पाच दहाचा महाकर्मली चक्रधार आहे. समाप्त करतो. वा, प्रभाकरजी, सगळ्यांचे कान तृप्त झाले. आणि खरं सांगू का, मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेली नवीन जी पिढी आहे ना, त्यांच्यासाठी हे उदाहरण इतकं बोलकं आहे की आज किती वय आहे मुलाचं आणि काय त्यांनी वाजवलंय. अशी 30 मुलं आमचे प्रभाकर दादा सांभाळतात. इतकं कौतुकास्पद कार्य आहे खरं. सकाळी 4 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. 4 वाजल्यापासून अशी 30 मुलं त्यांचं सगळं आटपून त्यांच्या सकाळच्या आरती आणि पूजनाला तयार असतात. त्यानंतर 1.5 तासाचा त्यांचा रियाज असतो. मग ही मुलं जेवण करून शाळेत जातात. शाळेतून 5 वाजता आल्यानंतर पुन्हा संध्याकाळचे सगळे विधी आणि संध्याकाळी पुन्हा रियाज. अशी पिढी तयार केल्याबद्दल दादांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. मी सौ शोभा कनकदर वटकर यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर येऊन मृदंग संकीर्तनमधील कलावंतांचा सत्कार करावा. कुलकर्णी इकडे या, पुढे या. पुरुषोत्तम ठीक. प्रभाकर दादा वागचौरे. पुरुषोत्तम कुलकर्णी. यश जगताप.
यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्राध्यापिका सुलभा पिशवीकर मॅडम यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. प्राध्यापिका सुलभा पिशवीकर यांचं स्वागत करण्यासाठी मी पंडित विठ्ठल क्षीरसागर यांच्या पत्नी शकुंतला क्षीरसागर यांना रंगमंचावरती आमंत्रित करतो. आणि शकुंतला क्षीरसागर यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापिका सुलभाताई पिशवीकर यांचं स्वागत करावं. सुलभाताई पिशवीकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असलेले पंडित विभव नागेशकर यांचा सत्कार करा. सुलभाताईंना विनंती करतो की त्यांनी पंडित विभव नागेशकर यांचा सत्कार करावा. सुलभाताईंना मी आणखीन एक विनंती करतो की आजचे हार्मोनियम वादक पुण्याहून खास आलेले अथर्व कुलकर्णी यांचा पण सत्कार करावा. सोलापूरच्या शास्त्रीय संगीतामधील म्हणजे आम्ही लहानपणापासूनच काही नावं जी ऐकली त्यातली सुलभाताई पिशवीकर हे नाव खूप मोठं आहे. भीमराव दादा, विठ्ठल दादा आणि सुलभाताई पिशवीकर यांच्या विठ्ठलदादाने वगैरे त्यांच्याबरोबर साथ केलेलीच आहे. तर मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांना विठ्ठलदादांच्या आणि पंडित भीमराव दादांच्या काही आठवणी आणि त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतो. भीमराव दादा आणि विठ्ठलराव यांच्या खूपच आठवणी आहेत, पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. भीमराव कनकधर म्हणजे अष्टोप्रहर तबला त्यांच्या घरी चालायचा. आणि मी जेव्हा प्रथम त्यांच्याशी माझी ओळख झाली, इथे पुजारी सर होते त्यांच्यामुळे ती ओळख झाली, तर मला असं आठवतं की नव्या पेठेत त्यांची एक खोली पण होती. तिथे ते शिष्यांना शिकवायचे आणि भांडेगल्लीत त्यांचं घर आहे. तिथे देखील जेव्हा जेव्हा जावं तेव्हा तबलाच चाललेला असायचा. भीमराव आणि त्यांचे नारायणराव हे त्यांचे भाऊ हे सतत संगीताच्या ह्याच्यातच असायचे. आणि सवाई गंधर्व पुण्यतिथी जी पुण्याला साजरी होते त्याची वारी त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी चुकवली नाही कधी. शिवाय भीमरावांचं वैशिष्ट्य असं की ते तबला शिकवायचे, त्याचप्रमाणे ते अतिशय नजाकतदार अशा प्रकारे साथ करायचे. विशेषतः लाईट क्लासिकल संगीताची मी त्यांची साथ ऐकलेली. एकदा निर्मला अरुण वाटेवर इथे थांबल्या होत्या एक दिवस, तर DSPच्या बंगल्यावर त्यांचं गाणं झालं, ठुमरी दादरा असं. त्यावेळेला भीमरावांनी साथ केली होती, ती इतकी अप्रतिम होती की निर्मला देवी देखील खुश झाल्या आणि त्या म्हणाल्या की म्हणताना म्हणाल्या की गाडी चुकली तरी चालेल
पण इथे मला गात राहावं असं वाटतं. इतकं भीमरावांचं कसं होतं. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर विशेषतः ठुमरी दादरा हे प्रकार गायच्या वेळेला भीमराव असं म्हणाले की ही ठुमरी दादरा गाताना तालाचं असं खूप बंधन नाही मानायचं. ताल तुम्ही असं लवचिकपणेच वापरला पाहिजे, पण समेवर देखील तुम्हाला तेवढ्याच नजाकतीनं येता आलं पाहिजे, हे त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं. आणि एकदा युगामागुनी चालली युगेरी ही असं कुसुमाग्रजांची कविता बसवायची होती. तर त्यावेळेला मग ते म्हणाले ही पुष्टू तालात ही कविता बसेल. आता पुष्टू मला त्यावेळेला तर अजिबात ताल देखील माहीत नव्हता. आणि असं की केव्हाही यायला तयार घरी. भीमराव किंवा नारायणराव यांना कधी म्हटलं की ते हो येतो ना यायचे. म्हणजे भीमरावांबरोबर मी खूप गायले असं नाही, पण जे काही गायले आणि ज्या वेळेला गेले तेव्हा त्यांच्याकडनं मला अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. भीमरावचे गुरु कासिम साहेब आणि दाऊद खान हे त्यांचे गुरुबंधू, ते हैदराबादला पुढे गेले. पण भीमराव पुढे ते कासिम त्याचे गुरु वारल्यानंतर दाऊद खानकडे शिकायला लागले. म्हणजे इतकं त्यांचं गुरुप्रेम गुरुबंधू प्रेम असं होतं. आणि भीमरावांनी अनेकांना शिकवलं सोलापुरात तर, पण त्याच्यातली नावारूपाला आलेले विठ्ठलराव तर आहेतच, ते त्यांचे गंडाबद्ध शागिर्द होते. आणि नंदकुमार भातलवंडे पुढे ते हैदराबादला स्थायिक झाले. आणि इथे बसलेले सगळेजण आता वाजवलेले प्रभाकर वाघचौरे असतील, सरजे, नंतर किती नामं सांगू, श्याम जोशी, त्यांची स्वतःची कन्या तर त्यांच्याकडे शिकलीच. त्या काळात मुलींनी तबला वाजवणं हे जरासं अवघड होतं, पण शोभा त्यांच्याकडे निष्ठेनं शिकली. आणि त्यामुळे ते भांडे गल्लीचं घर होतं ना, ते मला अजून आठवतं की तिथे गेले की त्या शोभाच्या आई अगदी स्वागत करायच्याच. आणि भीमराव सतत ते तबल्यातच असायचे. आणि मला असं आठवतं की हिराबाई जेव्हा सोलापुरात यायच्या तेव्हा नारायणराव भीमराव वगैरे त्यांच्यासाठी शीख घेऊन जायचे. म्हणजे कुठल्या कलावंताला काय आवडतं, भीमसेनजी तर त्यांच्या खूप जवळचेच होते. तर अशा प्रकारचे हे भीमराव कनंदर त्यांची 25 वर्ष जाऊन झाली, हे खरं तर म्हणजे मला खरंच वाटत नाही. असं त्यांचं व्यक्तित्व. मन मिळावं सगळीकडे, कोणालाही सोलापुरात ते माहीत आहे ते असे की मन मिळावं, आनंदी स्वभावाचे आणि सतत आपल्या तबल्याच्या धुंदीत असणारे असे भीमराव दादा होते. विठ्ठलराव तर काय, विठ्ठल एकेकाळी म्हणजे 1960 सालची गोष्ट आहे. मी अगदी शामराव बेंद्रांकडे शिकत होते त्यावेळेला ख्याल मांडणं म्हणजे काय हे मला समजलं. पण पुढे प्रभुदेव सरदार त्यांच्याकडे मी जायला लागले. आणि त्या काळात विठ्ठलराव क्षीरसागर, मी आणि प्रफुल्लचंद्र आहेरकर तुम्हाला ऐकून माहीत असतील किंवा माहिती असतील, त्या काळात ते व्हायोलिन वाजवायचे. ते शिकायचे गजानन बुवा जोशी वगैरे अशांकडे देखील ते शिकायचे, मोठ्या कलाकाराकडे. तर आम्ही 3 सोलापुरातले त्या काळात उगवते कलाकार होतो. आणि त्यामुळे मग विठ्ठलरावनी माझ्याबरोबरही खूप वाजवलेले, इथे वाजवलेले, परगावीही विठ्ठलरावनी माझी साथ संगत केली. रेडिओवर त्यांना नोकरी लागल्यावर तर आम्हा सगळ्या सोलापूरच्या लोकांना खूपच एक प्रकारचा दिलासा मिळाला की विठ्ठलराव तिथे आहेत. आणि विशेषतः ठुमरी दादऱ्याचं रेकॉर्डिंग असेल तर विठ्ठलराव असले की प्रश्नच नाही. विठ्ठलरावांचा हात इतका मुलायम आणि त्यांचं वाजवणं नजाकतदार, ती ठुमरी खुलून अशा प्रकारे ती दिसायची. आणि विठ्ठलराव तुम्हाला माहीत असेल सोलापूरला हिमांशू कुलकर्णी म्हणून कवी होते आणि लक्ष्मी विष्णूचे ते जनरल मॅनेजर होते. त्यांच्याकडे शोभाताई खूपदा उतरायच्या, यायच्या, मुद्दाम देखील यायच्या, शोभा गुरटू. मग शोभाताई इथे आल्या की गाण्याचा प्रोग्राम ठरलेला असे आणि तो ठरलेला असे त्यावेळेला मी शोभाताईंच्या मागे आणि विठ्ठलराव वाजवायला, असं तो प्रोग्राम असेल. आणि त्यावेळेला विठ्ठलरावांनी जे वाजवलेले शोभाताईंबरोबर त्याचं रेकॉर्डिंग देखील आहे उपलब्ध काही. तर इतकं शोभाताई देखील खुश असायच्या. इतका असा विशेषतः उपशास्त्रीय संगीताला
अशा प्रकारचा तबला मिळणं किंवा अशा प्रकारचा तबला ऐकणं हे खूपच भाग्याचं होतं. मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे की विठ्ठलरावसारखे वाजवणारे माझ्याबरोबर मला मिळाले. आणि विठ्ठलराव आता भीमरावांचे तर खूप शिष्य होतेच ते, आणि अनेक वाद्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी फार कष्टानं विद्या संपादन केली. म्हणजे सुरुवातीला ते ढोलकीपटू म्हणून तर प्रसिद्धच आहेत ते. तर ती ढोलकी घेऊन गावोगावी जिथे प्रोग्राम असेल तिथे एस टीनं जायचं. आज धुळ्याला तर उद्या त्याच्या दुसऱ्या दिशेच्या गावाला, नागपूरला, कुठेही कार्यक्रम असेल कुठला त्यांचा तरी ते जायचं. म्हणजे त्यांना नोकरी अशी नव्हती ना, याच्यावरच त्यांचा चरितार्थ चालत असे. आणि त्यांचं ते घर मला अजून आठवतं, भिडे कॉलनीच्या शेजारी अगदी एक छोटंसं घर होतं. पण त्या घरात तुम्ही गेलात की मग चहा घेणार का, नाहीतर जेवूनच जाता का, असं विचारल्याखेरीज कधी विठ्ठलराव किंवा शकुंतला त्यांनी देखील सोडलं नाही. म्हणजे त्या घरात देखील ते जेवढे आनंदीन समाधानी होते ना, तेवढेच नंतर पुण्याला त्या 84 सालापासून ते नोकरीला लागले तबला वादक म्हणून रेडिओत. तर त्यावेळेला आयडियल कॉलनीत त्यांचं 5व्या मजल्यावर घर होतं. त्या घरात देखील आम्ही गेलेलो. पण त्या घरात देखील त्यांची तीच वृत्ती, म्हणजे त्या छोट्या घरात देखील ते जेवढे समाधानी होते ना, तेवढेच त्या मोठ्या घरात देखील त्यांची वृत्ती तीच होती, आनंदी वृत्ती. नंतर मन मिळावू आणि त्याच प्रकारचं त्यांचं आतिथ्यशीलता वगैरे. तर त्याही घरी गेलेलो. आणि विशेषतः त्यांनी रवींद्र त्यांचा तो माझा विद्यार्थी, त्यामुळे विठ्ठलरावांचे कुटुंबीय किंवा रवींद्राचं देखील सुयश किंवा बाकीचे सगळे, या सगळ्यांची आमचे कौटुंबिक स्नेहबंध जुळले. असं विठ्ठलरावांच्या बाबतीत झालं. आणि विठ्ठलरावांनी अनेक सिनेमांमध्ये अनेक दिग्दर्शकांबरोबर, मराठी आणि कानडी, असं काम केलं आहे. त्यात सी रामचंद्रन होते, राम कदमांमुळे तर त्यांना खूप अपलिफ्ट म्हणावं तसं मिळालं की राम कदमांनी त्यांच्याबरोबर खूप कार्यक्रम केले. विठ्ठलरावनी लाईव्ह कार्यक्रम चिकार केले, रेकॉर्डिंग्स चिकार केली, सिनेमाबरोबर वाजवलं, लावणीबरोबर वाजवलं आणि तबलाही स्वतः तबल्याचीही संगत केली. म्हणजे किती वाद्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं बघा. आणि त्यातूनच त्यांनी तालयात्रा नावाचा तो त्यांचा जो अल्बम आहे तो अतिशय गाजला. त्यांनी तबला, ढोलकी, ढोलक आणि पखावज अशी 4ही वाद्य एकापाठोपाठ एक त्याच्यात वाजवली आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की अगदी शिकाऊ मुलाला देखील त्याच्यातनं काही घेता येईल अशा प्रकारचं वाजवलेले विठ्ठलरावनी, सोपं करून वाजवलेले. आणि सोपं करून वाजवणं हे इतकं अवघड असतं खरं तर, पण ती किमया विठ्ठलरावांना साधली होती. रेडिओत असताना ते तर खूपदा भेटायचे, पण रिटायरमेंट नंतर देखील त्यांनी घरी शिकवण्याचं काम चालू केलं मुलांना. त्यामुळे पुण्यात देखील त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आणि त्यामुळे एक सतत सुरलयीत राहून, सुरलयीच्या साम्राज्यात ते असत. कोणाशी त्यांचं वैरसन असेल आणि अनेक किस्से त्यांच्याजवळ असत. त्यांना भेटलं की, कारण अनेक क्षेत्रात वावरलेली, अनेक माणसं भेटलेली, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तित्व होतं. त्यामुळे अनेक गोष्टी ते नेहमी सांगायचे, रंगवून सांगायचे. तर त्यामुळे विठ्ठलराव गेले हा खरं तर फार मोठा लॉस आहे. 1 वर्ष झाले त्यांना जाऊन. मला असं वाटतं की ते गेले असले तरी आपल्याजवळ त्यांच्या स्मृती, त्यांच्या ह्या आठवणी, त्यांचं वाजवणं हे सगळं ते कायम ठेवून गेलेले. आणि त्यांचे कुटुंबीय देखील खूप जवळचे आहेत. त्यामुळे विठ्ठलराव गेले असं मानण्याचं काही कारणच आहे असं मला वाटत नाही. तर मी काही जास्ती वेळ घेत नाही. माझा संबंध जेवढा आला आणि भीमराव आणि त्यांच्याविषयी अशी जी माहिती आहे ती मला इथे सांगावीशी वाटली आणि मी तेवढी तुम्हाला सांगितली. म्हणजे मला खरं तर मी आणि एक धन्यवाद मला मानायला पाहिजेत
की विभव नागेशकरांसारख्यांचा सत्कार मला करायला मिळाला. कारण काय आहे, माझ्या गुरु ज्या मोगोबाई कुर्डीकर, मी मुंबईला त्यांच्या घरी राहूनच गाणं शिकत असे, तर त्यांच्या तोंडात पंढरीनाथ हे नाव इतक्यांदा यायचं. आणि तेव्हा मला अर्थात एकदा ते घरी आल्याचं देखील आठवतं, काहीतरी एक कार्यक्रम माईनी आयोजित केला होता. मला वाटतं कुठल्या गायकांचं, मला ते चोंडकरांचे गुरु कृष्णराज विलायत हुसेन का कोण त्यांचे गुरु, कृष्णराज चोंडकर. हां नाही कोण आहेत गुरु त्यांचे, म्हणजे लक्षात नाही ते. पण त्यांना काहीतरी जागा नव्हती, म्हणून मग माईनी आपल्या घरी, म्हणजे आमच्या त्या माईंच्या घरी, किशोरीताईन माई आता त्यावेळेला प्रभादेवीला राहत, त्यावेळेला त्या सगळे आले होते. म्हणजे कृष्णराव चोंडकर आले होते, वामनराव होते, आणि बरेच जण आलेले. आणि त्यावेळेला माई स्वतः गायल्या होत्या, किशोरीताई गायल्या होत्या घरी, असं सगळं मला आठवतंय. तर त्यावेळेला मग आता पंढरीनाथ नागेशकर माईंची साथ संगती करत असणार बहुतेक, इतक्यांदा उल्लेख मी ऐकला. आणि विभव नागेशकरी तेवढेच विद्वान आणि तेवढेच त्या तबल्यावर कमांड असणारे असे कलाकार आहेत. तर त्यामुळे हे आपल्याला त्यांचा तबलावादन ऐकायला मिळणारे ही देखील मोठी भाग्याची अशी गोष्ट आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आजचा हा योग खूप चांगला आहे. आता प्रभाकर वागचौरे त्यांनी देखील खूप चांगलं वाजवलं. म्हणजे भीमरावांचे शिष्य त्या विठ्ठलरावांचं सोलापुरात त्यांनी एवढं ज्ञान घेतलं, बाहेरूनही घेतलं, पण ते शोभतात. म्हणजे की अशा श्रम केल्याशिवाय विद्या येत नाही. विद्या अशी सहजाच अशी जाता जाता आपलं अशी येत नाही. पण हे सगळं आम्हाला भीमराव, विठ्ठलराव तर बरोबरीचेच होते माझ्या. तर या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी देखील त्या गाण्यासाठी खरोखरी श्रम केलेलेच आहे. तर श्रम म्हणजे मी असे ह्या वाईट शब्द श्रम आहे, हे साधनं केलेली आहे. पण अशा प्रकारे हे आम्ही सगळे एकत्र वाढलो, घडलो. विठ्ठलराव वगैरे, भीमरावांचाही सहवास, अष्टोप्रहर तबला असं त्याचं वर्णन करता येईल त्यांच्या घराचं. तर हे मला सांगण्याची संधी मिळाली, तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलं, याबद्दल धन्यवाद. योगायोगाची आणखी एक गोष्ट, 1974 साली याच वास्तूमध्ये विठ्ठलरावांनी भीमराव दादांकडे गंडावंदन केलं होतं. मी पिशवीकर मॅडमना विनंती करतो की आजचे साऊंड ऑपरेटर प्रकाश कासेगावकर यांचा देखील सत्कार करा. पुढचा कार्यक्रम सगळ्यांना व्यवस्थित ऐकू यावा म्हणून अजून एक सत्कार राहतोय. आपल्या शिष्य परिवारापैकी सतीश वैद्य जे निवेदन करतात त्यांचाही सत्कार मॅडमनी करायची विनंती करतो. मी सोलापूरचे प्रसिद्ध तबलावादक डॉक्टर अनिल सरजे यांना रंगमंचावरती आमंत्रित करतो. पंडित भीमराव दादा कनकधर, पंडित विठ्ठलदादा क्षीरसागर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गुरुस्मरण सोहळा इथं आयोजित केलेला आहे. या ठिकाणी तबला वादनाच्या प्रमुख घराण्यांचा खजिना ज्यांच्याकडे आहे आणि ते त्या खजिन्याचं दालन आज आपल्यासमोर जे उघडणार आहेत असे पंडित विभवजी नागेशकर यांचे आम्ही शिष्यपरिवार आणि आपणा सर्वांच्या वतीनं, सोलापूरकरांच्या वतीनं मनपूर्वक ऋणी आहोत. आदरणीय सुलभाताई पिशवीकर मॅडम, ज्यांनी भीमराव दादा आणि विठ्ठल दादा यांच्या आठवणींचा खजिना आमच्यासमोर उघडला, ज्यातल्या काही आठवणी आम्हालाही माहीत नव्हत्या, अशा पिशवीकर मॅडम यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. आज साथ करणारा अथर्व कुलकर्णी, ध्वनी संयोजक प्रकाश कासेगावकर,
निवेदक सतीश वैद्य, ग्राफिक डिझायनर उमेश मोहोळकर, सुधीर कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, देवदत्त जोशी, पंचम देशपांडे, सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, ॲम्फीथिएटरचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि आपण रसिक मायबाप, जेवढे कलावंत महत्त्वाचे आहेत तेवढंच महत्त्व आपल्याला आहे. कारण आपण असाल तर कलावंतांना एक विशेष आनंद मिळत असतो. आणि आज भारत पाकिस्तान मॅच सुरू असताना सुद्धा सतीशदादांनी म्हटल्याप्रमाणे मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून आपण सगळे इथे आलात. त्यामुळं आपणा सर्वांचे, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चुकून ज्यांचं नाव राहिलं असेल अशा ज्ञात आणि अज्ञात सर्व मान्यवरांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पंडितजींच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो